याच्यामध्ये खरंच वस्तुस्थिती आहे की आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांच्याच मोठ्या नेत्यांनी देखील दर 5 वर्षाला इलेक्शन झाल्यानंतर त्यांना काही कामं जर विचारली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये ते लगेचच सांगतात की हा इलेक्शनचा जुमला होता। म्हणजे अशा पद्धतीनं लोकांची हेटाळणी करणं किंवा लोकांना त्या ठिकाणी कमी लेखणं हे बरोबर नाही आणि आता हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षामध्ये आले। त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच महाविकास आघाडीला चांगलं पाठबळ मिळेल। याच्यामध्ये आमची स्मृतिताई म्हात्रे अतिशय म्हणजे निस्वार्थीपणानं ते काम करतात आणि कामगारांच्या प्रश्नाकडे बारकाईनं लक्ष देऊन त्याला वेळ देतात आणि तो प्रश्न जोपर्यंत तडत जात नाही तोपर्यंत ते त्याचं पाठपुरावा आणि त्याच्या बाबतीमधला त्यांचा फॉलोअप असतो। मी जवळून त्यांना बघितलंय काम करण्याची त्यांची पद्धत ही अतिशय सुंदर आहे। आदरणीय स्वर्गीय श्याम म्हात्रे साहेबांची आठवण त्यांच्याकडे बघितलं की येते निश्चितच भविष्यामध्ये त्या एक चांगलं कामगारांचे विषयी एक चांगलं नेतृत्व त्यांचं निर्माण झालेलं आहे। याच्यामध्ये नागरिकांचं अतिशय चांगल्या पद्धतीचा पाठिंबा चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद या ठिकाणी मिळतोय कारण लोक गेले 10 वर्ष ज्या बाबतीमध्ये हे केलं होतं विश्वास ज्यांच्यावरती ठेवला होता त्यांनी तो भ्रमनिराश केल्यामुळे आज इथले सर्व नागरिक एक अतिशय एक चांगलं नेतृत्व त्यांना मिळतंय काय असं त्यांना वाटतंय आणि त्या बाबतीमध्ये ते सर्वजण चांगल्या पद्धतीनं पाठिंबा देतात आशीर्वाद देतात। मला असं वाटतं की यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल। आज आपण ह्या कामगार मेळाव्यानिमित्त आपल्या सर्वांना दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे साहेब यांच्या सर्व संघटनांची एक पुन्हा एकदा आठवण या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने साहेबांनी कुठचीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी न काढता तळागाळातील कामगारांना शेवटच्या घटकापर्यंतच्या कामगारांच्या अशा ह्या संघटना काढल्या ज्या संघटना त्यांच्या उद्धारासाठी काढल्या ज्या संघटना त्यांच्या न्याय हक्कासाठी काढल्या या अशा सर्व संघटनांचं नेतृत्व मला फार अभिमान आहे की या सर्वांनी फार विश्वासाने माझ्याकडे 5 वर्षापूर्वी सोपवलं आणि सांगायला देखील आनंद आहे की हा 5 वर्षाचा खडतर प्रवास हा तुम्ही आज पाहिला असेल की लोकांनी त्यावेळी टाकलेला विश्वास हा आजपर्यंत माझ्यावरती अबाधित आहे। अगदी एखाद्या छोट्याशा कॉलवर देखील ही मंडळी एकत्र येतात। त्याचं कारणच असं आहे की श्याम म्हात्रे साहेबांनी जे वटवृक्ष या ठिकाणी लावलंय त्याचीच ही पायमुळं आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की रोज बाजार असेल या ठिकाणी आपण पाहिलं असेल कामगार संघटना असतील या ठिकाणी आपण पाहिलं असेल घरेलू कामगार संघटना असतील रिक्षा चालक असतील इमारत बांधकाम संघटना असतील ओबीसीचा वर्ग असेल या ठिकाणी जवळजवळ 17 ते 18 संघटनाचे प्रतिनिधी फक्त प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण जर पाहिलं तर पनवेल उरण कर्जत खालापूर कोकली अगदी माथेरानपर्यंत म्हात्रे साहेबांचे जाळं संपूर्ण रायगडमध्ये पसरलेलं आहे आणि विविध क्षेत्रातल्या मच्छीमारांचे प्रश्न सोडवत असताना बीएमटीसी कामगारांचे प्रश्न सोडवत असताना महाराष्ट्रातील सुद्धा हजारो कामगार वर्ग या ठिकाणी जोडलेले आहेत आणि अशा सर्वांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा स्वीकृतपणे निर्णय घेतला आणि त्यांनी तो माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की ताई आपल्या संघटनेचा आपण या ठिकाणी पाठिंबा दर्शवला पाहिजे आमचे प्रश्न आम्हाला उपलब्ध करून देता आले पाहिजेत। खऱ्या अर्थाने म्हात्रे साहेबांच्या निवासस्थानी किंवा शाळेवरती उमेदवारांनी येऊन भेट द्यावी कारण आपण पाहिलंच आहे की श्याम म्हात्रे साहेब म्हटलं तर स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचे कार्यातले वारसदार आणि ते खऱ्या अर्थाने वारसदार असल्यामुळे त्यांची व्हिजिट परंतु मी त्यांना सांगितलं माझा परिवार हा कामगार आहे त्यामुळे माझ्या परिवाराला भेट देण्यापेक्षा माझ्या कामगारांना भेट द्या त्यांचे प्रश्न ऐका आणि त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी सर्व नेते उपस्थित राहिले आणि आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की इथले श्रीरंग कसे बेरंग होतील आणि अशा पद्धतीमध्ये इथे कशा पद्धतीमध्ये संजोग वागेरे पाटील साहेब या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येतील आणि आम्हाला 100% विश्वास आहे की या ठिकाणी संजोग वागेरे पाटील यांच्या हातात जी विश्वासाची मशाल आहे ती आम्ही दगदगती ठेवून ती आम्ही पेटवणार म्हणजे पेटवणारच। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद जय महाराष्ट्र। आज आपण बघतोय की 29 आपले जे कायदे होते ते रद्द करून 4 श्रमक संहिता तयार करण्यात आली होती आणि त्याच्यामधून असं दिसतंय की आपले जे हक्क आणि अधिकार होते ते सगळे याच्यामध्ये डावलले जात आहेत आणि याच्यामधनं एक निष्कर्ष निघतोय की असंघटित कामगार जे आहेत 93% होते ते परत आता 96% आलेले आहेत
आणि आपल्याला काय हवंय, सामाजिक सुरक्षा याच्यामध्ये काय हवंय, तर आपल्याला आरोग्य आपलं चांगलं असलं पाहिजे, आपल्याला आपल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे. या कोणत्याही सुविधा याच्यामध्ये दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की संविधान वाचलं तर कामगार वाचले आणि आपले हक्क आणि अधिकार वाचले.